हाय, नमस्कार. टेक्निकल फंडा देवदीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. माझी लाडकी बहीण या योजनेचे दररोज मी तुम्हाला नवनवीन अपडेट्स देत आहे. तर आता जे नवीन अपडेट्स आलेले आहेत ते तुम्हाला मी देणारच आहे. तत्पूर्वी माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना खरंच अशी काही योजना आहे का? किंवा खरंच याच्यातून काही पैसे भेटणार का? अशी एक शंका काही लोकांच्या मनात उपस्थित होताना दिसते. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ज्याप्रमाणे महिलांना एस-टीमध्ये अर्धं तिकीट झालं, पहिल्यांदा ही गोष्ट खरी वाटत नव्हती. पण ही गोष्ट खरी आहे. तसंच ही गोष्ट देखील खरी आहे, की तुमच्या खात्यावरती दरमहा ₹1,500 म्हणजेच वर्षाला ₹18,000 येणार आहेत. आता नवीन अपडेट अशी आहे, की आता तुम्हाला जे अंगणवाडी सेविकेकडे जावं लागणार होतं किंवा सेतू कार्यालयामध्ये तुम्हाला रांगेत उभं राहावं लागणार होतं, तर याची आता काही आवश्यकता नाहीये. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी नारी शक्ती दूत नावाचं एक ॲप आपल्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. नारी शक्ती दूत ॲप उघडून तुम्ही त्या ॲपद्वारे देखील आपला फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याची मुदत ही शासनानं वाढवून दिलेली आहे आणि त्या वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये तुम्ही तुमची कागदपत्र गोळा करण्यासाठी जो काही कालावधी पुरेसा ठरत नव्हता, तो आता योग्य कालावधी होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपली कागदपत्र गोळा करा आणि या मोबाईलमधून देखील तुम्हाला घर बसल्या हा अर्ज भरता येणार आहे. पैशाची गरज प्रत्येक माणसाला पावलोपावली लागते. पैशाशिवाय पान हलत नाही म्हणतात. म्हणून महाराष्ट्रातील महिलांनी कुठल्याही बाबतीत पाठीमागे राहू नये. त्यांची आर्थिक प्रगती होत राहावी यासाठी महाराष्ट्र शासनानं हे मोठं पाऊल उचललेलं आहे आणि ज्या गोरगरीब दुर्बल घटकातील आर्थिक आधार नसलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनानं माझी लाडकी बहीण ही योजना चालू केलेली आहे आणि या योजनेचा उद्देशच मुळात महिलांना स्वावलंबी बनवणं, त्यांची आर्थिक प्रगती करणं. जर तुमची कागदपत्र आत्ता सध्या तुमच्याकडे उपलब्ध नसतील किंवा एखादा कागद त्यातला नसेल, एखादं प्रमाणपत्र नसेल, तर ते पटकन काढायच्या पाठीमागे लागा. कारण जेवढं लवकर तुम्ही कागदपत्र जमा कराल, तेवढा तुमचा फायदा जास्त होणार आहे आणि पैसे तुमच्या खात्यावर मिळणार आहेत. रोख कॅश तुम्हाला मिळणार नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यामुळं या योजनेमध्ये एक प्रकारची पारदर्शकता आहे आणि ही योजना महिलांच्या प्रगतीसाठी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी फॉर्म भरायला उशीर करू नका. कारण आता तुम्हाला जरी मुदतवाढ मिळालेली असली, आता काय मुदतवाढ मिळाली, भरू सावकाश असं म्हणून वेळ वाया घालवू नका. कारण ऐन वेळेला एखादं डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला कमी पडू शकतं. त्यासाठी डॉक्युमेंट्स सगळे जे आहेत लागणारे ते आत्ताच गोळा करून ठेवा आणि लवकरात लवकर अर्ज भरून आपल्या प्रगतीचे साक्षीदार बना. कुठल्या नातेवाईकाचा, बहिणीचा, आत्याचा, काकीचा, मावशीचा असा कोणाचा अर्ज भरायचा असेल, मैत्रिणीचा अर्ज भरायचा असेल, तरी देखील तुम्ही स्वतः कुठेही न जाता घर बसल्या नारी शक्ती दूत या ॲपद्वारे हा अर्ज भरू शकता. हे ॲप एकदम व्यवस्थित चालू झालेलं आहे. तर तुमच्या उपयोगाची माहिती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अपडेटमध्ये राहा, प्रगतीच्या मार्गावर राहा आणि नेहमी आपल्या शंका, प्रश्न आम्हाला विचारा. त्याचं निरसन आम्ही नक्की करू. धन्यवाद.